तुला मी आता शेवटची वेळ सांगायला तिथून पुढे मी जसं सांगेन तसं राहायचं. हा हो मी सांगेन तसं, मी जे सांगेन तेच खायचं. हो म्हणले ना, मग मी नाही तोडून बोलते. हा तोड चालवायचं नाही तिथून पुढं. नाही म्हणले ना. आवाज लय वाढायला लागलाय. हा नाही वाढली. तुम्ही म्हणता तसं ऐकते, तुम्ही म्हणता ते कर. हा, मी म्हणेन तिथंच बसायचं. हो मी म्हणले उठ की. म्हणलं तरच उठायचं. तुम्ही म्हणता तसं. आतापर्यंत मी ऐकून घेतलं. आता इथून पण माझं खरं रूप बघशील. साडी ड्रेसला हात लावायचा नाही, साडी इथून पण घालायची उद्यापासून. हा ऐकते म्हणले, तुम्ही म्हणता तसं. रोजच चपाती आणि भाजी करायची नाही, रोज वेगळे वेगळे करायचे पदार्थ, दिवसातून 3 वेळेस. तुम्ही सांगा ना, मी करून देते. हं? चालतंय ना. हा देतो. चपाती जाड करायची नाही, राजा चपाती जाड व्हायला लागली आणि करपली जर ती जर करपली तर तसाच हात धरीन तव्यावर ठेवीन. काय म्हणतो मी? नाही करपून देत. आतापर्यंत ऐकून घेतलं तुझं 9 वर्ष झालं, वैतागून गेलं, डोक्यावर बसली काय माझ्या? हा ऐकते म्हणते, गुढीला पण सांगू शकता ना. 9 वर्ष झालं मी गोडीन सांगतोय, म्हणून माझा आता ही रस्ता निवडायची वेळ आली आणि तू आणलीस. आता बघ शंकराचा 3रा डोळा आता कसा असतो ते तुला कळ ना आता इथून पुढं. अहो पण तुम्ही गुढीला पण सांगू शकता, आणि गुढीने सांगितलेलं पण मला कळतंय. थोडासा मला पण विचार करायचा, बस नका बोलू. लय जण मला सारखेच म्हणालेत, नंदी बैले कुठं फला नाही, कुठं बिस्ता नाही. सारखंच हे झालं आणि ते झालं. कमेंट मध्ये बी बोलत आहेत. दाखवतो थांब आता सगळ्यालाच कसं असतं ते. आपल्याला खरंच जर मनापासून एखादं नातं शेवटपर्यंत टिकवायचं असेल तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असून मुक्यासारखं राहावं लागतं.